बघा पापड केवढंसं आहे आणि तेलात टाकल्याच्या नंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलला जातोय। करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर आज आपण बनवतोय तांदळाची खुसखुशीत पापड बनवणार आहोत। तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत हे। अगदी खमंग खुसखुशीत टिकायला म्हणाल तर अगदी 2-2.5 वर्ष हे व्यवस्थित टिकतात, काहीही होत नाही। एकदा याला 6 महिन्याला एकदा ऊन दिलं तर व्यवस्थित हे पापड राहतात, खायला खूप भन्नाट असे लागतात। तर त्यासाठी इथे घेतलेला आहे 2 डबे सारखेच घेतलेले आहेत। तर एका डब्याने मी इथे पीठ मोजून घेतलेले आहे आणि दुसऱ्या डब्याने तितकंच पाणी घेतलेलं आहे। तर जेवढं पीठ असेल तेवढंच इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेला आहे, 1 चमचा पापडखार टाकलेला आहे आणि 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे। तर छान पाण्याला उकळी खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। आणि गॅस लगेच बंद करायचा नाही, आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी छान याला वाफ काढून घ्यायची आहे। गॅस अगदी लो करायचा नंतर पीठ टाकल्याच्या नंतर आणि याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। तर हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलेलं होतं। तांदूळ स्वच्छ धुवून ते फॅन खाली सुकवून घेतले आणि नंतर ते गिरणीमधनं दळून आणून चाळून घेतलेलं पीठ होतं। तर पीठ चाळूनच घ्यायचं आणि नंतरच याची उकड काढायची आहे आपल्याला। आणि उकड आता इथे 10 मिनिट झाल्याच्या नंतर एका पॉलिथिनचं मी एक कॉटनचा एक रुमाल घेतलेला आहे आणि तो ओला रुमाल आहे। आता त्याच्यावरती सर्व हे पीठ मी टाकून घेतलेलं आहे। तर हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे, अगदी 5 ते 6 मिनिटासाठी छान मळून घ्यायचं आहे। आणि नंतर आपण याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। कुकरमध्ये आपण याला परत एकदा वाफ देणार आहोत, जेणेकरून आपले पापड जे आहेत ते चिरणार नाहीत, चिरा पडणार नाहीत, व्यवस्थित छान आपले पापड तयार होतील। जर या पद्धतीने अजून तुम्ही 10 ते 15 मिनिट उकड अजून वाफू दिली तर तसेही पापड जमतात। पण कुकरमध्ये काय होतं, अजिबात बिघडत नाहीत। कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला वरण भाताला जसं आपण कुकर लावतो त्याच सेम पद्धतीने आपल्याला हे कुकर लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत। तर एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे मी पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी एका बेलण्याने होल करून घेत आहे, जेणेकरून छान आतमधनं जे पीठ आहे ते छान वाफवलं जाईल आणि छान आपले पापड तयार होतील। हे पापड करताना फक्त एकच गोष्ट जी आहे ती लक्षात घ्यायची की आपलं पीठ जे आहे ते छान वाफवलं गेलं पाहिजे, छान शिजलं गेलं पाहिजे, तरच याचे पापड छान होतात। नाहीतर याला चिरा पडतात, पापड तुटतात। त्याच्यामुळे अगोदर एवढीच काळजी घ्यायची की छान आपल्याला पीठ जे आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर 5 ते 10 मिनिटासाठी छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही हाताने मळा किंवा स्मॅशर असेल स्मॅशरने मळून घ्या किंवा मग असं तांब्याच्या साह्याने त्याला छान असं रगडून घ्या। पीठ अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि पापड जे आहेत ते फास्टमध्ये आपले बनवले जातात, चिरा पडत नाहीत, अगदी छान पापड आपले इथे तयार होतात। तर आता छान मऊ असं हे मिश्रण झालेलं आहे, गोळा मऊ झालेला आहे। तर आता अशा पद्धतीने रोल करून आपल्याला चाकूच्या साह्याने याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पापड जे आहेत ते एकसारखे तयार होतील, लहान मोठे होणार नाहीत। त्यासाठी आता अशा पद्धतीने मी बाकीचा जो उंडा आहे तो मी कुकरमध्येच ठेवून दिलेला आहे। तो गरम राहील, थंड होणार नाही आणि आपले पापड जे आहेत ते गरम गरम छान व्यवस्थित पटपट तयार होतील। तर इथे माझ्याकडे रोटी मेकर आहे, त्यानेच मी हे पापड जे आहे ते बनवणार आहे। तुम्ही इथे पोळपाटावर देखील पॉलिथिनला थोडंसं तेल लावून तयार करू शकतात। तर असं पॉलिथिनला मी थोडंसं फक्त सुरुवातीलाच इथे तेल लावून घ्यायचं आहे। खाली एक पॉलिथिन घेतलेली आहे, त्याच्यावरती हा गोळा टाकून घ्यायचा आणि नंतर वरतून एक पॉलिथिन ठेवायची आणि असं छान पातळ असा पापड इथे तयार झालेला आहे। तर सर्व पापड मी इथे तयार करून घेतलेले आहेत। 1 तास मला पापड बनवण्यासाठी लागलेले आहेत आणि फॅन खालीच मी 1 दिवस त्याला सुकवून घेतलेलं होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी 1 दिवस याला ऊन देऊन घेतलेलं आहे। तर असे छान पापड इथे तयार झालेले आहेत। जिरे टाकल्यामुळे हे खूप टेस्टी असे पापड लागतात। तर तेलामध्ये टाकल्याच्या नंतर अगदी छान फुलतात, डबल असे इथे फुगतात हे पापड। तर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये पापड टाकायचे आहेत, जेणेकरून पापड जे आहेत ते खूप जास्त तेल पिणार नाही।
तर सुरेख सुंदर असे इथे आपले पापड जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. तर अजिबात तेलकट होत नाहीत हे पापड खार जेवढ्या प्रमाणात सांगितलं आहे तेवढाच टाकायचं आहे आपल्याला याला. तर पीठ जे आहे ते 1 किलोच्या प्रमाणात घेतलेलं होतं मी. तर भरपूर असे इथे 100 ते 150 पापड तयार झालेला आहे आणि खुसखुशीत पापड तयार होतात. कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत. तर पुन्हा भेटूया असेच एका छानशा वाळवणीच्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.